हे गाईज, जय हिंद आणि जय महाराष्ट्र तुम्हाला. तर गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे @फादर्स क्वीन चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता गाईज की आज ब्लॉग जरा डेलीचा जो ब्लॉग आहे थोडंसं फॅमिली डिस्कशनमुळे लेट चालू केला आहे मी, कारण थोडंसं डिस्कशन असतंच प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये. तर चला मग आजची सुरुवात करूया आपण. आजची सुरुवात सकाळी झाली, मी मेकअप फ्रेशअप वगैरे सगळं काय होऊन, तर अजूनपर्यंत वर्कआउट स्टार्ट केला नाही आहे. रिझन एकच आहे की अजूनपर्यंत मला म्हणजे माझी तब्येत तेवढी बरी नाही आहे, बॅक पेन अजून आहेच मला. तर मला कमेंट आली होती कोणाची, ती माझ्या बहुतेक मावशीची आहे, ती काय लाडू रेसिपी काय नाही. तर आज आपण एक रेसिपी बनवणार आहे. तर मला गाईज असं झालं आहे, माझी हेमोग्लोबिन कमी झाली आहे. हेमोग्लोबिनमुळे तर मी विचार केला हेमोग्लोबिनसाठी काय. तर काही लोक म्हणतात की मी गुगल सर्च केलं तर मला तिथे कळलं खजूर. तर खजूर तर आपण खातोच आहे, दिवसाला 1 खजूर, जास्त नाही. आणि आपण आज लाडू बनवणार आहेत, म्हणजे मी फर्स्ट टाईम लाडू बनवणार आहे. तर फर्स्ट टाईम लाडू म्हणजे मी शेंगदाणे आणि गुळाचा लाडू बनवणार आहे, खूप सिंपल पद्धतीने. काही ड्रायफ्रूट्सचं कूटसुद्धा ॲड करून त्याच्यामध्ये. तर आपण लाडू बनवूया. तर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुमच्याशी काय बोलायचं त्या गोष्टीवरती. तर हा आहे माझा आजचा आउटफिट, तुम्ही बघू शकता. ब्लॉग्स वगैरे काढताना जसं पॅन्ट टी शर्ट्स वगैरे असे घालते, कारण माझ्या मिस्टरांना तेवढं चालत. सो ठीक आहे, आता आपलं झालं आहे लंच टाईम, तर आपण लंच करून घेऊया आणि भेटूया तुम्हाला. A few moments later. हे गाईज, तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे. तर तुम्ही बॅकग्राऊंडवरनं कळलंच असेल मी कुठे आले. तर मी किचनमध्ये आली आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण आता बनवणार आहे रेसिपी. सो ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या आधी आपलं लंच स्टार्ट झालेलं आहे. तर सगळ्यात आधी मला एक कढई घ्यावं लागेल, कारण मला ते भाजायचं आहे. प्लीज भांड्यांचा आवाज इग्नोर करा. तर ही कढई आपल्याला सगळ्यात व्यवस्थित वॉश करून घ्यायची. तर बघा, ही कढई मी वॉश करून घेतली आहे. सो आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर मी बघा शेंगदाणे आणि गुळ आणलेला आहे, दाखवते तुम्हाला. हे पण आणलं आहे अर्धा किलो शेंगदाणे, आणि याबरोबर अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे आपल्याला. तर गुळ आपल्याला किसून घ्यायचा आहे. आधी आपण शेंगदाण्याचं पॅकेट आहे हे जे तुम्ही बघू शकता की मी इथे व्यवस्थित कढई ठेवलेली आहे. कढई भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले कुरकुरीत. तोपर्यंत शेंगदाणे होतात तोपर्यंत मी जी काय माझी भांडी आहे ती धुवून घेते, थोडी जास्त नाही. काम करतो चला आता आपण स्टार्ट करूया. तर आपला कढई पण झालेली आहे, त्याची घेते गरम. तर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे. तोंडच ना घ्यायचं मला. सगळे शेंगदाणे आपल्याला ह्याच्यात टाकायचे. एक
स्लो गॅसवरती जास्त बरं पडेल आपल्याला. तर गाईस बघा कसं बारीक बारीक गूळ ह्याच्यासाठी आपल्याला कट करावं लागतं. तर गूळ बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर तुम्ही बघालच. तर असं बारीक चिरून घेतलं म्हणजे मिक्सर ग्राइंडरमध्ये ते व्यवस्थित मॅश होईल. आणि पुढची रेसिपी म्हणजे आपण शेंगदाणे वगैरे भाजून, एका साईडला तुम्ही बघितलंच असेल मी शेंगदाणे ठेवले आहेत. तर हे गूळ कापून घेते आणि चला आणि बघा पुढे काय काय होते ते. गाईस तुम्ही बघू शकता मी कधीचे शेंगदाणे भाजते स्लो फ्लेम वरती, अजूनपर्यंत झालं नाहीये बघा. असे म्हणजे खरपूस भाजून घ्यायचे कारण जेणेकरून आपली साल अशी पटकन निघाली पाहिजे. तर आता नेमके 4 सुद्धा वाजत आले. सर टाइम पण एवढं फटाफट जातो काय सांगू तुम्हाला. जेमी पण नाही आहे, कुठे गेलोय काय माहिती, काय कळत नाही, दिसला नाही सकाळपासून. मला खूप स्टमक पेन करता ना. तर चला भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब बटनला दाबा. हे गुड इव्हनिंग गाईस. तुम्ही बघू शकता की आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेत, गूळ सुद्धा कापून झालेला आहे. तर आधी शेंगदाण्याचं म्हणजे सालं काढून ते शेंगदाण्याचं सालं आपल्याला वेगळी करायची आहेत. नंतर थोडं 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 गूळ थोडं शेंगदाणे असे मिक्सरला पण वाटून घ्यायचे आणि फटाफट फटाफट लाडू वळायचे. हे गाईस तुम्ही बघू शकता की फायनली आपले शेंगदाणे आणि गुळाचे लाडू तयार झाले. तुम्ही बघू शकता अर्धा किलोमध्ये 60 लाडू होतात. ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसे गोळे कराल. तर फायनली रेडी आहे. किती भूक लागली बघा जेवणामध्ये. ए वाव आला तिचा मेसेज. वाव. सो गुड इव्हनिंग गाईस. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा. तर तुम्ही बघू शकता की आज मी थोडा वेळ आधी मस्तपैकी शेंगदाणा आणि गुळाचे लाडू बनवले होते. खूप टेस्टी. हे बनवायचं रिझन एवढंच आहे की म्हणजे माझे जे आजी आहे तिने सांगितलं त्याच्याने हेमोग्लोबिन वाढते, त्याच्यामुळे मी ते बनवले. आणि आता मस्तपैकी चहा घेत बसले मी. घ्या तुम्हाला पण. तर गाईस विषय असा आहे, तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करणार आहोत कारण मी चालली आहे काही कामानिमित्त बाहेर. तर होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया उद्याच्या काही नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.